अखेर आपली अहंता खोटी, माया खोटी, फक्त परमात्मा तेवढा खरा असा प्रत्यक्ष अनुभव त्यास येतो. समजा एक कुंभार आहे, त्यास राज्यपद मिळाले, मग तो गाडवे सांभाळण्याचे काम करीत नाही, कुंभाराच्या व्यवसायाची उठाठेव तो करीत नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही साधनाचे आचरण करायचे म्हणजे त्याचा वृत्तीशी अतिनिकट संबंध असतो. किंबहुना कोणतेही साधन विशिष्ट वृत्तीच्या आधाराने चालते आणि आत्मस्वरूप बनण्यासाठी वृत्तीरहित किंवा निवृत्ती व्हावी लागते. या कारणासाठी आत्मज्ञानाचे साध्य पदरात पडल्यावर साधनाला वावच उरत नाही. वृत्ती निर्माण वृत्ती आणि आत्मस्वरूप बनण्यासाठी वृत्तीरहित किंवा निवृत्ती व्हावी लागते. या कारणासाठी आत्मज्ञानाचे साध्य पदरात पडल्यावर साधनाला वावच उरत नाही, वृत्ती निर्माण होत नाही, म्हणून साधन होऊ शकत नाही. कोणाही साधनाचा न केला लाभ आणि करणे केला त्याग देहबुद्धी. साधन का करावं लागतं? आपण देहबुद्धीवर असतो म्हणून. एकदा देहबुद्धी संपली की साधन सुद्धा तिथे संपलं जातं. साधनाने आपल्याला काय साधायचे आहे आणि नियमाने वागून आपल्याला कोणते फळ मिळवायचे आहे याबद्दल आपला समज अगदी स्वच्छ व बरोबर असावा. म्हणजे आपण जे साधन करणार आहोत, काही वेळेला आपण नियमाने वागतो, तर नियमाने नुसतं वागत बसायचं का नियमाने वागून आपल्याला ते साध्य करायचं आहे? साध्य. काही नुसतेच नियमाने वागत राहतात, साध्य तर काहीच पदरात पडत नाही, मग तो शीन होतो. म्हणजे नियम सुद्धा करणं काय होतो? शीन होतो, जर साध्य पदरात नाही पडलं तर. म्हणून ना योग योग विधी येणे नव्हे सिधी वायाचे उपाधी दम्मधर्म. आपण आत्मस्वरूप असल्याने उगीच भलत्या कल्पना करून चुकीच्या मार्गाने जाऊ नये. देहाचा विचार केला तर तो आहे 5 भूतांचा, जीवाचा विचार केला तर तो आहे अंश ब्रह्माचा, आणि जो अनन्य होतो तोच परमात्मा स्वरूपापर्यंत पोहोचतो, हे लक्षात ठेवावे. परत मागे जातो. देहाचा विचार केला तर तो आहे पंचभूतांचा, आणि जीवाचा विचार केला तर तो आहे अंश ब्रह्माचा, आणि जो अनन्य होतो तोच परमात्मापर्यंत पोहोचतो, हे लक्षात ठेवावे. म्हणजे जोपर्यंत मी देह आहे, मी जीव आहे, तोपर्यंत परमात्म्याशी परमात्म्यापर्यंत पोहोचत नाही, आणि जो अनन्य होतो तोच परमात्म्यापर्यंत पोहोचतो, हे लक्षात ठेवावे. उगीच पाहिले तर हे मी पण दिसते, पण विचाराने त्याचा शोध घ्यायला गेले तर ते खरे नाही असे आढळते. अशा रीतीने एका तत्वाने दुसऱ्या तत्वाचे निरसन करीत गेले असता सगळे दृश्य खरे नाही अशा अनुभव नंतर शुद्ध निर्भेळ आत्मस्वरूप तेवढे शिल्लक उरते. जसं हे नाही ते नाही ते नाही ते नाही करत करत एक आत्मस्वरूप तेवढं शिल्लक राहतं. स्वस्वरूप हे आत्मपणाने असते, जीव जीवपणाने राहतो. म्हणजे स्वस्वरूप हे आत्मपणाने असते, पण आपल्याला ते कळत नसतं. जीव जीवपणाने राहतो, माया मिथ्यापणाने सगळीकडे पसून जाते. असे हे सगळे आहेपणाने दिसते, आणि त्याबरोबर मी कोणीतरी एक आहे असे वाटते. यापैकी खरे आहे पण कशाला आहे? यापैकी शुद्ध अस्तित्व किंवा खरेपणा कोणाच आहे हे जो शोधून पाहतो तो खरा ज्ञानी होईल. म्हणजे आहे असं वाटतं. मेटकरी बाबा म्हणतात ना, जे आहे असं वाटतं ते तुमचं स्वरूप आहे की नाही? ते बोलायचं की नाही? तुम्हाला आहे असं वाटतं ना, मग तो आहे असं वाटतं ध्येय नाही, मी जीव नाही. तर आहे असं वाटतं ते काय आहे? ते ब्रह्म आहे. कारण ध्येयाला अक्कल नाही आहे, ध्येय कसा जड आहे, आणि जीवाला कळत नाही मी कोण आहे. मग आहे असं वाटतं काय? जीव बाद झाला, तिथे ध्येय बाद झाला, मग आता आहे असं कोणाला वाटतं? आत्मस्वरूप. आणि ते आत्मस्वरूप कोण आहे? आपण. बस एवढं कळालं ना, जे आहेपणा जे वाटतं ते शुद्ध आत्मा आहे, तो शुद्ध परमात्मा आहे. आपण काय करतो? देहसंबंधाने लावल्यामुळे त्याला क्लेमिशपणा निर्माण झाला, तो फक्त काढायचा आहे. त्याच्यासाठी परमार्थ आहे. जे शुद्ध मी आत्मा आहे आणि जे आहे असं वाटतं तो शुद्ध आत्मा आहे, पण आपण तो मी कुणाकडे लावला? देहासंबंधाने लावला, म्हणून त्यामध्ये बाकीचे सगळे आले विषय वगैरे वगैरे सगळे. मग त्याच्याकरता काय करावं लागेल? फक्त मी देव नाही हे एवढं फक्त जाणायचं आणि मी आत्मा आहे हे ओळखून घ्यायचं. काही करायचं नाही याच्यामध्ये.
प्रक्रिया नाही, क्रिया नाही, काय नाही, काय नाही. मग आता ही क्रिया करता त्यांचं काय? काहीच क्रिया नाही. फक्त बाबा काय म्हणायचे, किती सोपं सांगायचे बाबा, समजूतपणा बात करायचा आहे म्हणजे परमार्थ. काय समजूत करून घेतली आपण? मी आत्मा म्हणण्याऐवजी मी देव म्हणतो, ही समजूत फक्त काय करायची, बात करायची, बाकी काही करायचं नाही. तुम्ही जेवढं करायला जाल ना, जेवढं करायला तेवढं परत आपण मागे येतो. कारण ते अरण्यात एखादा शिरताना बरोबर शिरतो, पण बाहेर येताना त्याला कळत नाही मी कुठून आता बाहेर पडणार आहे की नाही? ज्ञाता आणि ज्ञेय यांच्या द्वैतामध्ये वावरणारा शोधक ज्ञेय रूपाने पुढे येणारे सगळे जग जाणतो, त्याचा शोध घेतो. पण मीपणाने जगाचा शोध घेणारा जो ज्ञाता, त्याचा शोध कोणी करीत नाही. जगाचे ज्ञान मूर्तिरूप असल्याने मीपणाचा शोध न घेणारा ज्ञाता अपूर्ण ज्ञानी समजावा. तो जगाचं ज्ञान घेतो, जगाला ओळखतो, पण ज्याला ओळखायला पाहिजे त्याला ओळखत नाही, म्हणून तो कोण आहे? तो अज्ञानी, अपूर्ण अज्ञानी समजावा. यानंतर परमार्थाची मुख्य खूण सांगतात. आता परमार्थाची मुख्य खूण सांगतात. ज्ञाता जोपर्यंत वेगळेपणाने राहून ज्ञानाचे ज्ञान करून घेतो, तोपर्यंत ते ज्ञान वृत्तिरूप असते. आता इथे लक्षात घ्या, ज्ञाता म्हणजे आपण जीव. तो वेगळेपणाने राहून न्यायाचे ज्ञान करून घेतो. आता आपल्याला थोडंसं न्यायाचं जर ज्ञान करायचं म्हणजे आत्म्याचं, न्याय म्हणजे आत्मा परमात्मा, त्याचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर पहिला आपल्याला जीवपणा शिकावावा लागेल आणि मग ते ज्ञान होईल. जोपर्यंत तुम्ही जीवपणा स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्हाला ते ज्ञान होणार नाही. म्हणून काही काळापुरता तो पकडा. ज्ञाता जोपर्यंत, मग काही काळापुरता आपल्याला बाबांनी सुरुवातीला सांगितलं ना, जे नाम दिलं पहिलं, ते काही काळापुरता म्हणा तुम्ही, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, काही काळापुरता. मग काय ते कायमचं राहणार? कारण मग तुझ्या अजून वृत्तीमध्ये आहेस, तो अजून मी ब्रह्म आहे, वृत्तीरहित ज्ञान आहे ते. ज्ञाता जोपर्यंत वेगळेपणाने राहून न्यायाचे ज्ञान करून घेतो, तोपर्यंत ते ज्ञान वृत्तिरूप असते. ज्ञानाच्या व्यवहारामध्ये जे ज्ञेय समोर येते त्याची एक प्रतिमा मनामध्ये तयार होते. या प्रतिमेमध्ये कल्पनेचा अंश बराच असतो. शिवाय प्रतिमेस झाल्याच्या पूर्वानुभवाच्या मर्यादा असतात. शिवाय काही वेळेच्या प्रतिमेला भावनेचा वलावा असू शकतो. अशा रीतीने ज्ञाता जी जी वस्तू पाहतो ती प्रतिमा रूपाने मनात उभी राहते. तिच्यामध्ये बुद्धीचा अंश असतो, भावनेचा स्पर्श असू शकतो, ती कर्माची प्रेरणा देऊ शकते. बघा, तो प्रतिमा निर्गुण परमात्मा कळेना जाणार, म्हणून करणे लागे प्रतिमा. मग आता प्रतिमेचीच पूजा करत बसायचे का? तो कळत नाही, म्हणून प्रतिमेची करता करता, प्रतिमाची करता 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 आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आता समोर एखादा फोटो लावलेला आहे, त्याच्या समजा आजोबा मृत्यू पावलेले आहे, फोटो लावला आहे, तर ती काय आहे? ती प्रतिमा आहे. मग प्रतिमा म्हणजे आजोबा आहेत का? नाही, जे गेले ते आजोबा आहेत. आणि प्रतिमा ही ती प्रतिमा आहे, त्याच्याद्वारे त्याला कळणार की असे आपले आजोबा होते, म्हणजे ते आजोबा नाही आहेत. तसं आहे. मग प्रतिमा म्हणजे परमात्मा आहे का? नाही. पण आपण प्रतिमेमध्येच अडकून गेलो. पूजा करा, ते घंटा वाजवा, अगरबत्ती लावा, अमुक करा, तमुक करा, त्याच्यामध्ये अडकले सगळे, नाही का? तिथं नाही अडकायचं, आपल्याला पुढं जायचं ते करता करता करता. आणि पिस्तल कालाच्या मर्यादेत वावरते. हां, तुम्ही अगरबत्ती वगैरे लावू शकता, नाही असं नाही. काय घरामध्ये थोडंसं वातावरण निर्मिती होते, त्यासाठी देवप्राप्तीसाठी त्या गोष्टी नाही आहेत. वातावरण निर्मितीसाठी सगळ्याच गोष्टी करायच्या नाही असं नाही, पण समजून करायच्या. सगळ्या तुम्ही धार्मिक जेवढी कृत्य करता ती वातावरण निर्मिती होते आणि आपल्याला तिथपर्यंत पोहोचवतात. म्हणून ते साधन आहे, ते साध्य नाही. नित्य व्यवहारात अशा अनंत प्रतिमा मनात येऊन जातात, त्यांना वृत्ती असे म्हणतात. अशा अनंत प्रतिमा आपल्या मनामध्ये येतात. असा देव आहे, तसा देव आहे, अमुक आहे, तमुक आहे, ह्या काय वृत्ती आहे, वृत्तीज्ञान द्यायला म्हणतात. ज्याला आपण आज आपला मी म्हणतो तो अशा वृत्तींचा समूह आहे. मी गेला की वृत्ती लयात जातात. मी म्हणजे काय? अहंकार. हे लक्षात ठेवा, जिथं मी आला तिथे अहंकार त्याने तयार केलं आहे ना, मी अहंकाराने. अहंकार नसेल तर मग मी हा प्रश्न येणारच नाही. मी गेला की वृत्ती लयात जातात, वृत्ती निरोध झाला की मी लयात जातो. म्हणून श्री समर्थ सांगतात की देवबुद्धीचे ज्ञान वृत्तिरूप असते. देवबुद्धीचे ज्ञान कसं असतं?
वृत्तीरूप असतं आणि आपल्याला वृत्तीरहित ज्ञान पाहिजे. कारण भगवंत कसं आहे, वृत्तीरहित आहे, वृत्तीचं नाही आहे. जोपर्यंत आपण दाखवतो की अशी प्रतिमा आहे किंवा असा देव आहे, अमुक तमुक जे दाखवतो ते वृत्तीचं ज्ञान आहे. आणि आता काहीच दाखवता येत नाही, ते खरं ज्ञान आहे, ते वास्तव ज्ञान आहे. त्या वृत्तीचे नीट परीक्षण केले तर सगळ्या वृत्तीस कल्पनेने भरलेले आहेत हे ध्यानात येईल. कल्पनेने निर्माण केलेले खरे असत नाही. अशा रीतीने प्रकृतीने निर्माण केलेले सगळे दृश्य विकारवंत आणि चंचल म्हणून खोटे ठरते. एकदेशी व परिच्छिन्न दृश्य लय पावले की केवळ शुद्ध निर्गुण स्वरूप पुरते. बघा, एकदेशी भक्ती कोण करत होतं? संत होते ते. कोण? नामदेव महाराज. एकदेशी भक्ती म्हणजे एवढाच देव आहे, 3.5 हात इतका किंवा मूर्ती इतकाच देव आहे, त्याला म्हणतात एकदेशी किंवा परिच्छिन्न. परिच्छिन्न म्हणजे एवढेच असं, आणि अपरिच्छिन्न म्हणजे व्यापक, आणि परिच्छिन्न म्हणजे तेवढ्या पडतं. हां, परिच्छिन्न म्हणजे थोडक्यात संकुचित. हां, एकदेशी व परिच्छिन्न दृश्य लय पावले की केवळ शुद्ध निर्गुण स्वस्वरूप उरते. जसं अजून एक तुम्हाला परिच्छिन्न आणि एकदेशी म्हणजे कसं, समजा आता आपल्याला ही जागा मोकळी दिसते, पहिली मोकळी आहे, पण आता एखादी वस्तू ठेवली, मग आता ती जागा त्यांनी तेवढी व्यापलेली आहे. मग आता व्यापलेली जागा आहे तर ते आपण काय म्हणतो की तेवढीच जागा आहे का? ती जागा कशी आहे? एवढी संपूर्ण, पण आपलं लक्ष कुठं जातं? तेवढ्याच जागेवरती. त्याला म्हणतात की एकदेशी किंवा परिच्छिन्न, पण जागा व्यापक आहे. मग ती वस्तू तिथं ठेवल्यामुळे आपल्याला वाटतं एवढीच, आणि तिला आता बाजूला करा, व्यापक झाली की नाही? तसं ह्याला बाजूला करा एकदा, मग व्यापकपणाने आपल्याला कळलं. ही आडवी येते हे. म्हणून हे एकदा बाजूला केलं, मग अर्जुन म्हणतो, भगवंत सांगतात की अर्जुना, मी नसे ऐसा काऊन ठाव असेल, मी कुठे नाही. एकदेशी व परिच्छिन्न दृश्य लय पावले की केवळ शुद्ध निर्गुण स्वस्वरूप उरते. अधिक विवेक केल्यास ते स्वरूप आपण स्वतः आहोत असा आत्मसाक्षात्कार होतो. पण विवेकाने कळणार बरं का. बघा, अधिक विवेक केल्यास ते स्वरूप आपण स्वतः आहोत असा आत्मसाक्षात्कार होतो. परमार्थाची अशी ही अत्यंत खोल व गहन खूण आहे. परमार्थ मग कशाने कळणार आपल्याला? त्या खुणेने कळणार, असं कळणार नाही. परमार्थामधील विचार निराळा आहे. वस्तू जाणारा ज्ञाता आणि जाणायची वस्तू ज्ञेय, ही दोन्ही या विचारामध्ये वेगळे राहत नाहीत. बघा, आता इथे ज्ञाता आणि ज्ञेय वेगळे राहत नाही. वस्तूशी जाणे जाता, जाणण्याची वस्तू तत्वता. येथे जाणणे आणि जाणता काय चाऊ रे? जाणणे म्हणजे ज्ञाता आणि जाणता म्हणजे नाही, जाणणे जाणता म्हणजे ज्ञाता, आणि जी वस्तू जी आपल्याला जाणायची ते ज्ञेय म्हणजे परमात्मा. तर जाणता म्हणजे आपण आणि ज्ञेय म्हणजे परमात्मा. तो ज्या टायमाला जाणायला जातो तेव्हा त्याला असं कळतं बरं का. तो होतो असं नाही आहे, हे आपण समजून घ्यायचं आहे की तो आणि आता मी वेगळा नाही. कारण मग असं इथे एक ओवी अशी आहे की ही हृदयचे ते हृदय घातले, हृदय एक झाले, पण द्वैत नामोडीता केले आपण आयशे. अर्जुनाच्या जागेवर, कृष्णाच्या जागेवर, तरी ते एकरूप झाले. तसं न्यायाच्या जागेवर आहे, ज्ञात्याच्या जागेवर आहे. फक्त तिथं समजून घेतो न्याय आणि ज्ञाता मी आता वेगळा नाही. नाहीतर मग तुम्हाला काय करावं, हा देह कापून काढावं लागेल, तेव्हा तुम्ही तिथं एकरूप होणार का? तसं नाही. देह असताना आपण काय समजून घ्यायचं. वढ्याच्या गटारातल्या पाण्याने गटारात असताना समजायचं की मी समुद्र आहे. लक्षात येते का? मग त्याला काय जायलाच पाहिजे का? जर त्याने, येते ना लक्षात माझ्या, गटारातल्या पाण्याने गटारीत असतानाच मी समुद्र आहे असं फक्त ते जाणायचं आहे, त्याने ओळखायचं आहे. मग त्याला जायचीच काही गरज आहे का? ओळखलं त्याने. तसं जीवाने, म्हणून ते द्वैत नामोडीता केली आपण असे, ते आपल्या जागेवर आहे. फक्त समजून घेतलं की मी आणि तू आता वेगळा नाही. तसं जीवाने या ध्यात असतानाच मी परमात्मा स्वरूप आहे हे जाणून घ्यायचं फक्त, बस संपलं. त्याला म्हणतात जीव शिव एकरूप झाले. परमार्थामधील विचार निराळा आहे. वस्तू जाणारा ज्ञाता आणि जाण्याची वस्तू ज्ञेय.
की दोन्ही या विचारामध्ये वेगळे राहत नाहीत. या विचारामध्ये ज्ञाता स्वतः ज्ञेयरूपच बनून जातो. ज्ञाता ज्ञेयाशी अनन्य होऊन हे ज्ञान घडते. अनन्य म्हणजे आता वेगळा नाही, म्हणजे अनन्य म्हणजे जे आणले नाही. आता बघ कॉकटेल नाही म्हणजे थोडक्यात आता एकच. समजा आता उदाहरण सांगतात. आता हे उदाहरण ते का सांगतात बघा, या विचारामध्ये ज्ञात आपल्याला उदाहरण का सांगतात, दृष्टांत का सांगतात ते आपल्याला पहिलं कळलं पाहिजे. का नुसता दृष्टांत म्हणून ऐकला तर आपल्याला कळणार नाही. त्यांना दृष्टांत का सांगायचं आहे पहा, म्हणजे दृष्टांत सांग. या विचारामध्ये ज्ञाता स्वतः ज्ञेयरूपच बनून जातो. इकडे एकाने आणा, मला मोबाईल लावतो. मोबाईल इकडे घेऊन असं राहील. त्यामध्ये ज्ञाता स्वतः ज्ञेयरूपच बनून जातो. ज्ञाता ज्ञेयाशी अनन्य होऊन हे ज्ञान घडते. तर कसं ते आता एक उदाहरण सांगतात. समजा एक भिकारी होता, तो राजा झाला. सगळे नीट पाहिल्यावर आपण खरोखरच राजे झालो आहोत असा प्रत्यक्ष अनुभव त्यास आला. मग भिकारीपणाची धडपड करणे त्याला शोभणार नाही. बघा तुमच्या लक्षात येते का? एक भिकारी होता, तो राजा झाला. हे सगळे नीट पाहिल्यावर आपण खरोखर राजे झाले आहोत असा प्रत्यक्ष अनुभव त्यात आला. तसं आपण परमात्मा स्वरूप आहोत याचा आपल्याला अनुभव आला. मग आता परत बाकीच्या साधनांची खटपट करण्याची काय गरज आहे का? नाही. तसं बघा, मग भिकारीपणाची धडपड करणे त्याला शोभणार नाही. त्याचप्रमाणे सांगतात पुढे बरं का, आत्मज्ञानी पुरुष वृत्तीरूप ज्ञानाची धडपड करणार नाही. म्हणजे साधनाची, बरोबर की ज्या वेळेला आत्मज्ञान ज्याला होतं तो आत्मज्ञानी पुरुष वृत्तीरूप ज्ञानाची धडपड करणार नाही. वृत्तीरूप ज्ञान म्हणजे थोडक्यात साधना आता करणार तो, कारण साधनाची गरज नाही. वेद शास्त्रे पुराणे नाना प्रकारची साधने निरूपणे सिद्ध आणि साधू ज्याची प्राप्ती व्हावी यासाठी धडपड करतात. ते ब्रह्मस्वरूप आपण स्वतःच आहोत असा साक्षात अनुभव आल्यानंतर कर्मा अकर्माची समस्या उरत नाही. प्रसंग आला असता सारा असार विचार करून हे करणे बरे की ते करणे बरे, हे करणे योग्य की का न करणे योग्य, हा प्रश्नच लटका होऊन काही कर्तव्यच शिल्लक उरत नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येली पाप पुण्य अंगा. आम्ही आता परमात्मा स्वरूप झालेलो आहोत. आम्ही आता आम्हाला कर्मही नाही, काही कर्तव्य नाही, त्यामुळे आम्हाला पाप पुण्याचा प्रश्न उरत नाही. पापपुण्य कधी मी काहीतरी करतो असं वाटतं तेव्हा त्याला ते पापपुण्य लागतं. आता परमात्मा स्वरूप झाल्यामुळे त्याची आता वृत्ती त्याची राहिलेली नाही, मी काय करणार आहे किंवा नाही, तो आता स्थिर झाला. एक गरीब माणूस राज आज्ञेला भीत असे, पुढे तो स्वतःच राजा झाला. बरोबर आहे का? हे आपल्यासाठी आहे, लक्षात घ्या. लाज भय शंका दुरावीला मान. एकदा आपण आत्मस्वरूप झालो की तिथे वृत्ती राहत नाही. मग वृत्ती राहत नाही तर तिथं आता लाजेचा त्याला लाज वाटते असं तो म्हणेल का? मला भय वाटतं. कारण म्हणणारा राहिलाच नाही. म्हणत होतं कोण म्हणत होतं? वृत्ती. मग आता वृत्ती कशी झाली? वृत्ती रहित झाली. आता तिथं वृत्तीच नाही, मग ती म्हणेल का? आता नाही म्हणणार. एक गरीब माणूस राज आज्ञेला भीत असे, पुढे तो स्वतः राजा झाला. राजा होता क्षणीस जशी त्याची गरिबी नाहीशी झाली तर त्याचे भय देखील नाहीसे झाले. बघा आता त्याचप्रमाणे आत्मज्ञान होईपर्यंत वेदशास्त्रांच्या आज्ञा पाळाव्या लागतात, पण साक्षात्कार झाल्यानंतर ज्ञानी पुरुष सर्व विधी निषेधांच्या पलीकडे जातो. तुका म्हणे विधी निषेधाचे डोही बुडाले त्या नाही देव कधी. जे विधी निषेधामध्ये जे बुडालेले आहेत त्यांना देव कधीच 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 प्राप्त होणार नाही. आत्मज्ञानी पुरुष स्वतः वेदशास्त्रांचे मूळ बनते. बघा, आत्मज्ञानी पुरुष स्वतः वेदशास्त्रांचे मूळ बनते. म्हणजे त्यांना असं म्हणायचं, बा जरा बारकाईने लक्ष द्या, का करावं त्यांना आता गरज नाही लागत आहे शास्त्रांची वगैरे. पण आपण इथे आता पण ज्या जसे झाले असतील
त्यांनी हा विचार करावा, पण जे झालेले नाहीत त्यांनी मात्र हा विचार करू नये. आत्मज्ञानी पुरुष, कारण इथं सांगितलं म्हणजे आता आत्मज्ञानी पुरुषाला शास्त्र वगैरे वगैरे काही करायची गरज नाही, पण आपलं अजून तर तसं झालं नसेल तर आपल्याला हे लागू होतं का? नाही. आत्मज्ञानी पुरुष स्वतः वेदशास्त्रांचे मूळ बनतो. कारण तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वेदांच्या बापालाही धरिले कंठी. जे वेद आहे त्याच्या बापालाही कंठी, म्हणजे कोणाला? वेद ज्याच्यातून निर्माण झाले त्याला, म्हणजे कोण? आत्मस्वरूपातून ते वेद तयार झालेले. म्हणून त्या दृष्टिकोनातून आत्मज्ञानी पुरुष स्वतः वेदशास्त्रांचे मूळ बनतो. म्हणजे हमसे हे जमाना, जमाने से हम नाही, म्हणजे माझ्यातून सगळं आता निर्माण होतं असं त्याला ते ज्ञान होतं. त्यामुळे वेदशास्त्र माझ्यातूनच निर्माण झालेले आहेत असं त्याला तिथे ज्ञान होतं. आत्मज्ञानी पुरुष स्वतः वेदशास्त्रांचे मूळ बनतो, तीर्थस्वरूप बनतो. वेदाने वेदांची आज्ञा पाळावी, वेदांत शास्त्राने शास्त्रांचा अभ्यास करावा, तीर्थाने तीर्थयात्रा करावी. हे घडणे जसे अशक्य व अयोग्य, तसेच ज्ञानी पुरुषाला दृश्यांची बंधने किंवा मर्यादा घालणे योग्य नसते. त्याला आता कशाचीच गरज राहिलेली नाही. कुठे तीर्थयात्रेला जाणं, तीर्थक्षेत्रामध्ये जाणं हे राहिलेलंच नाही. का नाही राहिलं? बघा, आत्मज्ञानी पुरुष स्वतः वेदशास्त्राचे मूळ बनतो, तीर्थस्वरूप बनतो. म्हणजे तोच तीर्थ झाला तर तो आता कुठं जाणार आहे? कळतंय ना? तो तीर्थस्वरूप झाला म्हणजे आता तीर्थच तो झाला तर तो वेगळ्या ठिकाणी तीर्थाला जाणार कुठे? वेदांनी वेदांची आज्ञा पाळावी, वेदांत शास्त्राने शास्त्रांचा अभ्यास करावा, तीर्थाने तीर्थयात्रा करावी. हे घडणे जसे अशक्य. बघा, वेदाने कधी वेदांची आज्ञा पाळली का? नाही. वेदांची आज्ञा पाळू शकत नाही. वेदांत शास्त्राने शास्त्रांचा अभ्यास करावा असं कधी तीर्थाने तीर्थयात्रा करावी हे घडणे अशक्य व अयोग्य. तसेच ज्ञानी पुरुषाला दृश्याची बंधने किंवा मर्यादा घालणे योग्य नसते. आता जसं तीर्थाला जाऊ शकत नाही, कारण तीर्थ कसं तीर्थ स्वरूप झालेलं आहे. तसा आत्मा आता कुठे जाऊ शकत नाही, कारण जीव काय झालेला तो आता आत्मस्वरूप झालेला आहे. त्याला आता वेगळं काही करायची गरज नाही. तसेच अमृताने अमृत प्यावे, आनंद. अजून आहेत उदाहरणं. तसेच अमृताने अमृत प्यावे असं कधी घडेल का? नाही. मग आता परमात्म्याने कुठेतरी जावं असं कधी घडेल का? नाही. अनंताने अनंत पाहावा, म्हणजे भगवंताने भगवंताचे ध्यान करावे हे घडणे शक्य नसते. भगवंत कधी भगवंताचं ध्यान करील का? पण आपण शोधायचं चाललंय अजून भगवंत. त्याचं दीप घेऊन हाती अंधार शोधिती. आणि हे जिवंत उदाहरण आहे. दीप घेऊन हाती अंधार शोधिती, म्हणजे दीप घेऊन चाललेलं आहे आणि आता त्याला अंधार सापडेल का? तर जिथे जातो तिथे तो माझ्या संगती, प्रकाश माझ्या संगती किंवा आत्मा माझ्या संगती. मग आत्मा आत्म्याला शोधील का? नाही. प्रकाश प्रकाशाला शोधील का? नाही. तसेच अमृताने अमृत प्यावे, अनंताने आनंद पाहावा, भगवंताने भगवंताचे ध्यान करावे हे घडणे शक्य नसते. संत म्हणजे सदा सर्वत्र पूर्णपणे व्यापून असणारे ब्रह्मस्वरूप होय. परंतु तुम्हाला सांगतो, संत फक्त आपल्यासाठी सगळं करतात, त्यांना आता काहीच करायची गरज राहिलेली नसते. म्हणून ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. त्यांना काही गरज राहिलेली नसते. पण तुमचा आमचा येतो हिताचा कळवळा, किंवा तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. संत म्हणजे सदा सर्वत्र पूर्णपणे व्यापून असणारे ब्रह्मस्वरूप होय. ते चालते ज्ञानाचे बिंब. संत कसे असतात बघा, ते चालते ज्ञानाचे बिंब, अवयव ते सुखाचे कोंब, ईर माणूसपणाची बांब, अलौकिक बाबू. म्हणजे ते आपल्याला चालताना दिसतात, पण ते चालत नाही. ते ज्ञानाचे बिंब, ते चालते ज्ञानाचे बिंब, ते ज्ञान स्वरूपच झालेले असतात, पण आपल्याला तिथे ते चालताना दिसतात. ते खरंय, सत्य. ते चालते ज्ञानाचे बिंब. म्हणजे आता इथे शंका घ्यायची काही गरज राहिली नाही असं आपल्याला कोणी सांगितलं? भगवंताने सांगितलं ना. लगेच लाईट आली की ते चालते ज्ञानाचे बिंब, अवयव ते सुखाचे कोंब. या अवयव चालतात आपल्याला दिसतात, कारण आपली दृष्टी अवयवावरती आहे ना, बरोबर आहे. मग आपल्याला त्यांचे अवयव दिसतात, पण इथे ते काय सांगतात? ते चालते अवयव सुखाचे कोंब, ते सुखरूपच आहे ते सगळं. अवयव सुखाचे कोंब, येर माणूसपणाचे भांब. आपल्याला माणूस दिसतो का? तर आपली वृत्ती काय झालेली आहे? माणूस स्वरूप झालेली आहे, परमात्मा स्वरूप झालेली नाही.
परमात्मा स्वरूप होईल तेव्हा ते आपल्याला परमात्मा स्वरूप वाटतील. ते चालते ज्ञानाचे बिंबावे सुखाचे बिंब ये र माणूसपणाचे भांब हा लौकिक भाऊ. त्यांचा हा माणूसपणा जो दिसतो तो लौकिकाचा भाग आहे. नाही तर ते संत अवयवरहित असतात, सुखाचे कुंभ असतात. संत म्हणजे सदा सर्वत्र पूर्णपणे व्यापून असणारे ब्रह्मस्वरूप होय. असंत म्हणजे जे कधी नव्हतेच नव्हते ते भासरूप होय. जे सदा आहेच आहे त्याने जे कदा नाहीच नाही ते टाकावे. निर्गुणाने निर्गुणाचा भंग करावा. स्वस्वरूपाने स्वरूपामध्ये रंगून जावे हे घडणे शक्य नसते. अंजनाने स्वतःला अंजन घालावे. अंजन जे अंजन ते अंजन डोळ्यात घातलं जातं. मग अंजनाला अंजन घालील का? नाही. अंजनाने स्वतःला अंजन घालावे. धनानेच धनाची प्राप्ती करून घ्यावी. पैशानेच पैशाची प्राप्ती होते का? नाही. धनानेच धनाची प्राप्ती करून घ्यावी. शुद्ध परमात्मा स्वरूपाने तशाच परमात्मा स्वरूपाचा अनुभव घ्यावा हे घडणे शक्य नसते. म्हणजे परमात्म्यानेच परमात्मा स्वरूपाचा अनुभव घ्या हे घडणे शक्य नसते. परमात्म्यालाच परमात्म्याचा अनुभव येणार आहे का? कारण तिथं वेगळा नाही आहे कोणी. म्हणून जीवात्मा परमात्माचे शब्द आपले जीवाने परमात्म्याची काय करावी ओळख करून घ्यायची. जीवातला जीव काय होतो परमात्मा स्वरूप होऊन जातो. असं नाही की परमात्माच परमात्म्याची स्वरूप होऊन जातो. कारण तसं म्हणणं तिथं परत द्वैत होईल. कारण परमात्मा स्वरूपच आहे. जे स्वतः साध्य आहे जे स्वतः साध्य आहे त्यानेच साधना करावी. जे स्वतः ध्येय आहे त्यानेच ध्यान लावावे हे अशक्य आहे. बघा, जे स्वतः साध्य आहे त्यानेच साधना करावी. जे स्वतः ध्येय आहे त्यानेच ध्यान लावावे. जो उन्मत्त बनला आहे त्याने मन आवरावे. या गोष्टी घडणे शक्य नसते. काय शक्य नसते? स्वतः साध्य आहे म्हणजे स्वतःच काय साध्य रूप आहे त्याने साधना करावी असं कधी घडेल का? तो स्वतःच काय आहे साध्य स्वरूप आहे किंवा सिद्ध रूप आहे. थोडक्यात सिद्ध आहे. मग त्याला आता सिद्ध करण्याची काय साधण्याची काय गरज आहे का? नाही का? एखादा आपण म्हणतो की तो माणूस चांगला आहे असं म्हणतो. जो रोजच्या ह्याच्यामध्ये असं तो काय म्हणतो माणूस चांगला आहे. दुसरा येऊन त्याला म्हणतो की बघा बरं का स्वतःला स्वतःची म्हणजे मी असा आहे सांगण्याची काही गरज नाही. त्याला स्वतःला काय असतो कॉन्फिडन्स असतो. त्यामुळे तो काही बोलतच नाही. मी असा आहे मी तसा आहे बोलत आहे. ज्याला शंका आहे तो म्हणतो मी चांगला वागतो, मी असा वागतो, मी तसा वागतो. अरे म्हणजे तुला शंका आहे. तुझं चांगलं आहे तर तुला चांगलं आहे. तुला त्याची हे सांगायची गरजच काय नाही का? मग एखादा माणूस चांगला असतो हे समजा एखाद्याला माहिती आहे. दुसरा येतो हे तो माणूस किती वाईट आहे तुला माहिती आहे का? तो म्हणतो मी ओळखतो त्याला. तू ओळखतो का? नाही का? जे स्वतः साध्य आहे त्यानेच साधना करावी. जे स्वतः ध्येय आहे त्यानेच ध्यान लावावे. जो उन्मन म्हणला आहे त्याने मन आवरावे. या गोष्टी घडणे शक्य नसते. सांगण्याचा भावार्थ असा की आता लक्ष द्या. सांगण्याचा भावार्थ हे दृष्टांत झाले वरचे. भावार्थ असा की आत्मसाक्षात्कारी ज्ञानी पुरुष त्रिगुणांच्या आणि पंचमहाभूतांच्या कक्षेच्या पलीकडे गेलेला असतो. परेहून परते घर तेथे राहू निरंतर. किंवा परे ही परते त्यात असं बोलावं लागेल त्यावेळी. परे ही परते बोलणे कुंटले. परे ही परते बोलणे कुंटले. वैखरी कैसे निसांगे. वैखरी कैसे निसांगे. परे ही परते बोलणे कुंटले. तिथं काय बोलायचं राहिलेलंच नाही का आता. कारण बोलतोय कुठपर्यंत आपण मृत्यूवर आहे तोपर्यंत. तो आता परेच्या पलीकडे गेल्या परमात्मा स्वरूप झालेले आहे. म्हणून परे ही परते तिथं बोलणं बोलणे कुंटले. आणि काय परे ही परते बोलणे कुंटले वैखरी कशी सांग. आता वैखरी त्याचं काय गुणगान गाणार आहे. कारण ती सुद्धा काय झालेली तुका म्हणे वाचा राहिली कुंठित. बघा सांगण्याचा भावार्थ आत्मसाक्षारी ज्ञानी पुरुष त्रिगुणांच्या आणि पंचमहाभूतांच्या कक्षेच्या पलीकडे गेलेला असतो. दृश्यामधील झाडून साऱ्या कल्पना तेथे लटक्या पडतात. आपण त्याच्याबद्दल जी काही कल्पना करू ती देहबुद्धीची असल्याने द्वैत प्रधान असते. आणि तो तर संपूर्ण अद्वैत साम्राज्यात राहतो. अद्वैत साम्राज्यात म्हणजे एकाच साम्राज्यात. म्हणजे त्याला आता तिथं वेगळेपण नाही. जोपर्यंत आपण वेगळेपणाने आहोत तोपर्यंत तो चांगला तो वाईट अमुक तमुक आपण असं म्हणतो.
सर्व धर्माने परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा. तू अर्जुना हे चांगलं वाईट धर्म लक्षात घ्या, चांगलं वाईट हे सगळं टाकून तू काय कर, मला एकट्याला शरण ये आणि अहं त्वा सर्व पापेभ्यो, तुझ्या सर्व पापापासून मी तुला काय करील, मुक्त करील. म्हणून अशा परस्पर विरोधी भाषेने त्याच्या स्थितीची कल्पना द्यावी लागते. दशक 9वा, समज 10वा समाप्त. तर दशक 9वा संपला आणि 10वा समज 10वा समाप्त झाला आणि दशक 9वा. आता दशक 10वा आणि समास पहिला. जगत ज्योती नाम. मी थोडक्यात अंतकरण निरूपण. या दशकामध्ये श्री समर्थांनी वेदांतामधील 3 महत्त्वाचे सिद्धांत समजावून दिले आहेत. आता प्रत्येकाला याच्या पुढचे जे समास आहेत, दशक आहेत, थोडीशी जरा सूक्ष्मबुद्धी करून जर आपण ऐकलं तर आपल्याला बाकीचं काही करायचीच गरज लागणार नाही. आता मग सांगितलं ना, जो समजा वेदांच्याही पलीकडे गेलेला आहे तर त्याला आता वेदांची काही गरज लागणार आहे का? नाही. जो शास्त्रांच्याही पलीकडे गेलेला आहे त्याला शास्त्राची काही गरज आहे का? नाही. तसं व्हायचं आहे आपल्याला, नुसतं हे ऐकून नाही होणार. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला आता असं वाटत असेल की आम्ही ऐकतोय पण आमच्या काय डोक्यावरून जातं, पण जात नाही. त्याचा साठा होतोय तुमच्यामध्ये, ध्यानात घ्या. साठा होतो म्हणजे कसा, आता घरामध्ये आपल्या 2 टोपली भरलेली आहेत भात चावल काय तांदळाने, हां 2 टोपली भरलेली आहेत, हां आणि एका टोपल्यामधून तुम्ही रोज काढून घेताय, हां आणि दुसरं जे टोपलं आहे ते भरलेलंच आहे. मग त्याची वेळ येईल तेव्हा ते टोपल्यातून ते बाहेर येणार ना, बरोबर. तसं तुम्ही ह्या अंतःकरणामध्ये ते साठलं जातं. तुम्ही असं समजू नका काही वाया जातं. लक्षात घ्या, जे तुम्ही ऐकताय ते आत्ता जात असं डोक्यावरून, पण तुम्ही असं समजू नका माझ्या डोक्यावरून, कारण त्याच्यासाठी तुमची बुद्धी त्या स्थितीवर आली पाहिजे, तेव्हा तुम्हाला ते कळणार. तर तुमच्या नामस्मरण पण चिंतन जर करत असाल तर एक दिवस ना एक दिवस ते बाहेर काढण्याचा तुम्ही प्रयत्न करा. पण नुसतंच आपलं ऐकताय आणि तुम्ही चिंतन करत नाही, त्याच्यावरती काही विचार करत नाही, तर मग कसं काय ते ऐकतं काय आपल्या काय बापान ठेवले. आपल्याला सुद्धा थोडंसं हालचाल केली पाहिजे ना, तर देव देणार ना, आहे की नाही. तसं तुम्ही आता जे ऐकताय तर तुम्ही असं समजू नका की आता काय आमच्या डोक्यावरून जातं आता काय, पण ज्यावेळेला तुमची सूक्ष्म बुद्धी होत जाणार तेव्हा ते ऑटोमॅटिकली सगळं अंतःकरणातून बाहेर येणार. लक्षात येईल. काही आता बघा, काही ऑन दी स्पॉट काही तुम्ही दृष्टांत कधी ऐकलेले नसणार असे कधी, बरोबर. मीही कधी ऐकलेलं नसतात, ते सुद्धा दृष्टांत बाहेर पडतात. मग सांगा, कुठं ना कधी कुठंतरी साठा असणार म्हणून तो बाहेर पडतो. नाही तर असं काय, असं एवढं काय सहज आहे का, सोपं आहे का तेवढं, नाही ना. तसं तुम्हालाही वाटणं तेवढं. दशक 10वा, जगज्योती नाम. या दशकामध्ये श्री समर्थांनी वेदांतामधील 3 महत्त्वाचे सिद्धांत समजावून दिले आहेत. पहिला सिद्धांत, जगामध्ये जिकडे तिकडे एक प्रचंड शक्तिमान आणि ज्ञानसंपन्न जाणीव कार्य करीत आहे, बरोबर आहे. कारण चाले शरीर कोणाचे सत्याने कोण बोलवतो हरविणं. फक्त आपलं तिकडे लक्ष नसतं म्हणून आपल्याला त्याची ताकद कळत नाही. तिचे नाव जगत ज्योती असे आहे. उपनिषदांमधील हिरण्यगर्भ ते हेच होय. दुसरा सिद्धांत, पिंड आणि ब्रह्मांड दोन्हींना प्रलय आहे, म्हणजे दोन्ही जातात. एकदा प्रलय झाला की सगळं जातं की नाही त्याच्यामध्ये, तसं प्रलय झाला की पिंड आणि ब्रह्मांड दोन्हींचा प्रलय आहे. जसा आपला देह तसे सारे दृश्य विश्व सतत प्रलयाकडे किंवा विनाशाकडे धाव घेत आहे. म्हणून ते सगळे भ्रमरूप समजावे. फक्त निश्चल ब्रह्म तेवढे अंतिम सत्य समजावे. अंतिम सत्य काय आहे? फक्त एक ब्रह्म आहे आणि बाकीचे सगळे जे आहे ते काय, ते कल्पना आहे. तुम्ही ब्रह्म बनावं. मग साधू संत सांगतात ते काय, ते सांगतात त्या सुद्धा कल्पना सांगतात तुम्हाला, ते खरं नाही आहे. पण तुम्ही ब्रह्मापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट नाही ना समजणार तुम्हाला. जसं ज्ञानेश्वरांनी सांगितलं की भगवंत अर्जुनाला जे सांगतोय तो एका घासाचे, जसं आई एका घासाचे 32 घास करून घालते, तसं त्यांना हे सांगावं लागतं. तेव्हा तुम्ही त्या ब्रह्मापर्यंत, त्याचं पोट कधी भरणार आहे. तर आता आपल्याला एवढा घास लागतो म्हणून एवढा घास का ते मूल खाणार आहे का? नाही ना.
मग तसे प्रयत्न करू पण नाही की आपल्याला आता कळालेलं आहे ते ह्यांना कळलं तसं नाही. म्हणून तुम्हाला सांगत असतो ऐकत जा, श्रवण करा, हळूहळू हळूहळू हळू ते तुम्हाला येणार, कळणार कधी ना कधी. काय चाललं होतं तेच चाललं. हां, म्हणजे एकाएकी आपल्याला कळणार नाही. जसं लहान मुलाला आई काय करते, छोटे छोटे घास करून जसं घालते, तसं साधू संतांनी त्यांना तशी गरज नाही सांगायची, नाही का. अर्भकाचे साठी हाती पंते धरली पाठी. तिला काय आईला काय शिकायची गरज आहे का? आई शिकलेली ऑलरेडी. पण अर्भकाच्या साठी, त्या मुलाच्या साठी तिला हातात पाटी आणि पेन्सिल घ्यावी लागली. तसं साधू संतांना आपल्यासारख्यांचा ती समज यावी, त्यांनी ते शिकावं म्हणून त्यांना काय करावं लागले, हातात पाटी पेन्सिल घ्यावी लागली, म्हणजे सांगावं लागलं. आणि त्यांना काही गरज नाही या गोष्टीची, ते पोचलेले आहेत तिथपर्यंत, त्यांना काय गरज आहे, नाही का. म्हणून त्यांचे उपकार आहे. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. हां, म्हणून ते सगळे भ्रमरूप समजावे, फक्त निश्चल ब्रह्म तेवढे अंतिम सत्य समजावे. तिसरा सिद्धांत, माया म्हणजे स्वस्वरूपाचा विसर, हे पाप. बघा, माया म्हणजे बघा आता पाप आणि पुण्य काय आहे. आपण म्हणतो जरा थोडं एकादशीला समजा काय कोणी चुकून एखादी चपाती खाली तर लगेच म्हणतो अरे माझ्याकडून पाप होईल. हे पाप नाही आहे जास्त. सध्या एकाने मागच्या वेळेला एका गुरुबंधूने फोन केला. ते म्हणले अहो एकादशी होती काल आणि चुकून मी ते बड्डे होता मुलाचा, हां त्या मुलाचा बड्डे होता, तर म्हणले चुकून मी ते केक खाल्ला. आता म्हणलं काय मला पाप लागेल. फोन केला त्याने, म्हणलं काही तुम्हाला पाप लागणार नाही. तुम्ही स्वतःहून नाही ना, तुम्हाला आठवत नव्हती ना एखादंच आहे नाही, मग तुम्ही स्वतःहून जर आठवत नाही आणि मग जर खाली तर त्याला पाप नाही. मला सांगायचं आहे ह्या छोट्या मोठ्या गोष्टी घडतात ते पाप आणि पुण्य नाही. तर पाप आणि पुण्य काय ते सांगतात पहा. इथे सांगतील तुम्हाला मी पाप आणि पुण्याचं एक जिवंत उदाहरण सांगेल तुम्हाला. जसा माया म्हणजे स्वरूपाचा विसर आणि हेच पाप, तर ब्रह्म म्हणजे स्वरूपाचे स्मरण हेच पुण्य वय. इथं सांगितलं पाप म्हणजे काय, मायेचं स्मरण म्हणजे पाप आणि ब्रह्माचं स्मरण म्हणजे पुण्य. बघा तसं बाबा सांगायचे पाप आणि पुण्याचा अर्थ की पुण्य म्हणजे मुक्ताई आणि पाप म्हणजे चांगदेव. कारण त्याला आठवतच नाही मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, नाही का. आणि मुक्ताबाईला असं काहीतरी आहे बरोबर. 1400 वर्षाचा असून सेना तो कोण होता, अज्ञानी होता. ते पाप होतं, पाप वाढवत होता. मी जेवढं आपण मी म्हणतो ना देव संबंधाने तेवढं सगळं पाप. म्हणून मी देव म्हणता कोटी ब्रह्म आत्या आणि येऊन या पाठी तापट. ती शाबासकी देतात त्याला. म्हणले माझा कोण स्वीकार करतं, कोणीच नाही करणार. तू बाबा स्वीकार केलास माझा, म्हणून त्याची पाठ थोपटतात. या 3 सिद्धांताच्या बरोबर श्री समर्थांनी ज्ञान साधनेसंबंधी 4 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली गोष्ट, मोठमोठ्या संतांनी देह ठेवल्यानंतर देखील त्यांचे सामर्थ्य प्रत्यक्ष अनुभवाला येते. उदाहरणार्थ संत ज्ञानेश्वर माऊली, आहे की नाही. मोठमोठ्या संतांनी देह ठेवल्यानंतर देखील त्यांचे सामर्थ्य प्रत्यक्ष अनुभवाला येते. ज्ञानेश्वर महाराज म्हणा, आपले सद्गुरू श्रीपाद बाबा म्हणा, यांचं सामर्थ्य आहे की नाही. अजून सत्पुरुष अत्यंत निर्वासन असतात. जिवंत असताना ते ब्रह्मस्वरूप झालेले असल्याने देह पडला तरी त्यांच्यामध्ये इतकिंचितही फरक होत नाही. म्हणून जो त्यांच्या ठिकाणी शुद्ध भाव देखील त्याला ते सदैव सांभाळतील. म्हणजे आपण त्यांच्या ठिकाणी जर शुद्ध भाव ठेवला तरी ते आपल्याला सांभाळतील. दुसरी गोष्ट, पण हा आपला तसा काय झालेला आहे, आपला तसा भाव झालेला नाही. भजन सगळेच करतात, परंतु आता दुसरी गोष्ट सांगतात. हे पहिल्या गोष्ट सांगितली की साधू संत जरी गेलेले असतात तरी आपल्यावर त्यांची कृपा असते, एवढं लक्षात ठेवलं तरी बास. आता दुसरी गोष्ट, भजन सगळेच करतात परंतु काही कामना न बाळगता भक्ती करणे फारच और आहे.
निष्काम भक्तीमध्ये विलक्षण सामर्थ्य आढळते. निष्काम भक्ती आणि ब्रह्मज्ञान यांची जोड मिळाली तर त्या त्रिभुवनात तुलना नाही. बघा, हे आपण बऱ्याच वेळेला बोललेलो आहे की निष्काम भक्तीची ताकद काय असते. परत ऐका. भजन सगळेच करतात, परंतु काही कामना न बाळगता भक्ती करणे फारच और आहे. म्हणजे भक्त्यांना असं म्हणायचं, भक्ती करतात पण कामनेने करतात, नाही का, म्हणजे मला काहीतरी मिळावं. पण निष्काम भक्तीमध्ये विलक्षण सामर्थ्य आढळते. निष्काम भक्ती आणि ब्रह्मज्ञान यांची जोड मिळाली तर त्या त्रिभुवनात तुलना नाही. म्हणजे आपण निष्काम भक्ती करायची आणि त्यात ब्रह्मज्ञान तर आपल्याला झालेलं आहे, बरोबर. मग त्या निष्काम भक्ती आणि ब्रह्मज्ञान यांची जर जोड मिळाली, आपण म्हणतो नाही, तू माझ्या जर जोडीला आला ना तर मग आपण जे होणार नाही ते आपण करू शकतो, आहे की नाही. तसं इथं जर निष्कामतेला जर ब्रह्मज्ञानाची जर जोड मिळाली, म्हणजे नुसतं निष्काम कर्म सुद्धा कामाचं नाही, निष्काम मध्ये ब्रह्मज्ञान यांची जोड मिळाली तर त्या त्रिभुवनात तुलना नाही. तसं ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराजांची भक्ती होती आणि ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञान होतं. ते म्हणले, जर आपण दोघेजण एकत्र जर आलो, आणि ही सद्गुरूंची इच्छा होती, तशी त्यांची नव्हती, पण सद्गुरूंची इच्छा होती, त्यामुळे त्यांच्यामध्ये ती प्रकट झाली, नाही का. मग ती म्हणले, सद्गुरू त्यांचे म्हणाले निवृत्ती महाराज की तुम्ही जर एकत्र आलात तर मात्र आपल्या विश्वामध्ये झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. आणि तेच झालं. आत्मज्ञान झाले यांचे गमक कोणते. आता तिसरी गोष्ट सांगतात की आत्मज्ञान झाले यांचे गमक कोणते. परमेश्वर ओळखला, मी खरा कोण हे कळले. ब्रह्मांड कोणी केले व कशाचे बनले समजले. मुख्य कर्ता कोण हे कळले. पापाची खंडना झाली व जन्म यातना चुकली की आत्मज्ञान झाले असे खात्रीने समजावे. बघा, तिसरी गोष्ट परत मागे जातो. आत्मज्ञान झाले याचे गमक कोणते. परमेश्वर ओळखला, मी खरा कोण हे कळले. ब्रह्मांड कोणी केले व कशाचे बनले हे समजले. मुख्य कर्ता कोण हे कळले. पापाची खंडना झाली व जन्मयातना चुकली की आत्मज्ञान झाले असे खात्रीने समजावे. म्हणून तया उतराई व्हावे कावण्या गुणे, जन्म नाही येणे केले असे सद्गुरूने आपल्याला केले. जन्मयातना आपली चुकली म्हणजे आत्मज्ञान झालं असं खात्रीने समजावे. आता चौथी गोष्ट, नीटपणे शोधून सद्गुरू करावा. नीटपणे शोधून सद्गुरू करावा. त्याच्या संगतीमध्ये राहावे. श्रवण मनन निधिध्यास साधावे आणि रोकडा आत्मसाक्षात्कार करून घ्यावा. आपलं कसं माहिती आहे का, लग्न झालं मुलाचं आणि मुलीचं, आणि तो जो ब्राह्मण असतो त्या ब्राह्मणाचा कुठपर्यंत संबंध ठेवतो, लग्न होईपर्यंत. तसं आपल्याला वाटतं, चला आता काय झालं, आता आपलं लग्न, आता काय सद्गुरूंपर्यंत, नाही का. तर तसं नाही ध्यानात घ्या. कारण काय, जरी समजा आपल्याला जरी ते ज्ञान असलं तरी ते ज्ञान आहे वृत्तीरूप ज्ञान असतं. आपल्याला वृत्तीरहित होईपर्यंत आपल्याला त्या संगतीची गरज आहे, लक्षात. सचेतन प्राणी जिवंत असतात आणि जिवंतपणा सदैव जाणीवेसहित आढळतो. जाणीवेचे व्यक्त स्वरूप प्राण्यांच्या निरनिराळ्या प्रेरणांमध्ये प्रत्याश येते. उदाहरणार्थ कसं प्रेरणांमध्ये प्रत्याश येते, उदाहरणार्थ कुत्रा, मांजर, हत्ती, हरिण, सर्प, पोपट, कबूतर, मासे आणि माणसे हे सगळे प्राणी कितीतरी भिन्न शरीराचे आणि स्वभावाचे असतात, परंतु त्यांच्या ठिकाणी कार्य करणाऱ्या प्रेरणा बघितल्या तर त्या कमी जास्त प्रमाणात सारख्याच आहेत असे दिसते. म्हणजे कमी जास्त समजा तुम्हाला दिसतील, पण त्या सारख्याच आहेत, एकसारखे आहेत. सगळे प्राणी अन्न शोधतात, ताण भागवतात, झोप घेतात, विश्रांती घेतात, कामवासना भोगतात, प्रेम करतात, भिवून पळतात, दुःख वेदना सांगतात, परस्परात संघर्ष करतात, सहकार्य करतात, दुसऱ्यावर म्हणजे संघर्ष पण करतात आणि सहकार्य करतात, दुसऱ्यावर अवलंबून राहतात, मुलांबाळावर प्रेम करतात, तसे क्रोध आणि द्वेष देखील करतात. यावरून सर्व जिवंत प्राण्यांच्या अंतरामी एकच जाणीव वाटलेली आहे असे म्हणायला हरकत नाही. म्हणजे समजा आता दोन माणसं आहेत, तर ते त्यालाही वाटतं प्रेम करावं आणि त्यालाही वाटतं प्रेम करावं. म्हणजे याचा अर्थ दोघांच्या मध्ये एक आत्मा आहे, तो परमात्मा आहे, म्हणून त्यांना असं वाटतं की आपल्याला प्रेम करावं. ते नसेल तर एक मुर्दा आहे आणि एक मनुष्य आहे, त्यांना वाटेल का एकमेकावर प्रेम करा? नाही. म्हणजे आत्मा आहे म्हणून आपण ते एकमेकावरती प्रेम करतो. नवरा नवऱ्यावरती प्रेम करत नाही,
नवरी किंवा बायको नवऱ्यावरती प्रेम करत नाही, तर एक आत्मा दुसऱ्या आत्म्यावर प्रेम करतो. जिवंत उदाहरण म्हणजे सकाळीपासून कामधंदा करून आला एक व्यक्ती, रात्री झोपला आणि सकाळी उठवायला गेली ती ताई, तर तो काही उठत नाही, उठलाच नाही. पण त्याच्या बिछाण्याखाली एक चिठ्ठी मिळाली, मी गेलेलो नाही, मी तुझ्या जवळच आहे. लगेच ताबडतोब सगळं उरकलं, पोरा बाळाने घेतलं आणि कोणावर प्रेम करत होते सांगा बरं? कोण कोणावर प्रेम करतो? एक आत्माच आत्म्यावर प्रेम करतो, असं आपण समजून घ्यायचे. सर्वांचे अंतकरण एकच आहे, अशा शब्दांनी श्री समर्थ या समासात जाणीवेचे सामान्यत्व दाखवितात. श्रोत्यांचा प्रश्न, सर्वांचे अंतकरण एकच आहे का ते वेगवेगळे आहे? या प्रश्नाचे निसंशय उत्तर मला सांगावे. वक्त्याचे उत्तर, सर्वांचे अंतकरण एक आहे की वेगवेगळे आहे असा प्रश्न श्रोत्यांनी केला. त्याचे उत्तर श्रोत्यांनी ऐकावे. तुम्ही असे अगदी निसंशयपणे समजा की सर्वांचे अंतकरण एकच आहे. हा माझा अनुभव आहे आणि तो मी तुम्हाला सांगतो. यावर श्रोत्याचा पुन्हा प्रश्न बघा, तुम्हाला अजून सोपं जाईल की सर्वांचं अंतकरण एक आहे, सर्वांच्या अंतकरणात आत्मा आहे, हे कळाल्यावरती यावर श्रोत्याचा पुन्हा प्रश्न. हे ऐकून श्रोता वक्त्याला विचारतो की जर सर्वांचे अंतकरण एक आहे तर एकाचे अंतकरण दुसऱ्याच्या अंतकरणाशी समरस होत नाही, याचे कारण काय? बरोबर आहे, एकाचे अंतकरण काही वेगळंच येतं तर दुसऱ्याच्या अंतकरणामध्ये वेगळं असतं, बरोबर की नाही? सेम नसतं ते. याचे कारण काय? सर्वांचे अंतकरण जर एक असेल तर एक जेवला की सर्वांचे पोट भरले पाहिजे, आणि एक शांत झाला की सगळे शांत झाले पाहिजेत, एक मेला की सगळे मेले पाहिजेत. जगामध्ये एक सुखी असतो तर दुसरा दुःखी असतो असे आढळते. असे दिसल्यामुळे सर्वांचे अंतकरण एक आहे हे कसे ओळखता येईल? प्रत्येक माणसाची भावना निराळी असते, एका माणसाचे दुसऱ्याशी एकमत झालेले आढळत नाही. म्हणून सर्वांचे अंतकरण एक आहे हे म्हणणे मनाला काही पटत नाही. श्रोत्याचा प्रश्न आहे वक्त्याला, सर्वांचे अंतकरण जर एक असते तर एकाच्या मनातील दुसऱ्याला कळले असते, मग एखादी गुप्त गोष्ट चोरून ठेवतात आली नसती, असा अनुभव येत नाही. म्हणून हे काही तर्काला बरोबर वाटत नाही. कारण मग असं सर्वांचं अंतकरण जर एकमेकाला कळत असतं तर चोरांनी चोऱ्या केल्याच नसत्या, नाही का? सर्वांचे अंतकरण एक असणे शक्य नाही. तसे जर असते तर लोकात परस्पर विरोध निर्माण होतो, संघर्ष होतो, तो झाला नसता. लोकांमध्ये विरोध व संघर्ष आढळतात, याचे कारण काय? याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळणार आहे, फक्त आधी ऐका. सर्प दंश करायला आला तर प्राणी घाबरून दूर पळतो. जर अंतकरण एक असते तर परस्परात असा विरोध आढळला नसता, अशी श्रोत्यांची शंका आहे. तिचे निरसन करताना वक्ता म्हणाला की श्रोत्यांनी गडबडून जाऊ नये, या प्रश्नाचे उत्तर लक्षपूर्वक ऐकावे. तुम्हाला गरम होत नाही नाही ना? तुम्ही बोलायला लागले तर गरम होईल, तुम्ही बोलूच नका काही. अंतकरण म्हणजे जाणीव होय. जाणीव म्हणजे आहेपणाचे भान. बघा, अंतकरण म्हणजे जाणीव आणि जाणीव म्हणजे आहेपणाचे भान. वस्तूच्या अस्तित्वाचे भान होणे हा जाणीवेचा प्रधान धर्म आहे. एकच जाणीव सर्वांच्या ठिकाणी कार्य करते, म्हणून सर्वांचे दृश्याबद्दलचे अनुभव कमी जास्त प्रमाणात सारखेच असतात. अंतकरण म्हणजे जाणीव म्हणजे जाणण्याची स्वाभाविक किंवा नैसर्गिक शक्ती होय. बघा, अंतकरण कशाला म्हटलेलं आहे? जाणीव. आणि जाणीव म्हणजे जाणण्याची स्वाभाविक किंवा नैसर्गिक शक्ती होय. या जाणण्याच्या शक्तीने प्राण्याला देहरक्षणाचा उपाय सुचतो. एकीकडे जाणीवेच्या प्रेरणेने सर्प दंश करायला येतो, तर त्याच जाणीवेच्या प्रेरणेने प्राणी सर्पापासून दूर पळतो. म्हणजे सर्प व प्राणी या दोघांमध्ये जाणीवच कार्य करते. बघा, एखाद्या गावामधून आपण संध्याकाळच्या वेळेला चाललेलो असतो, त्या वाटेमध्ये लगेच बाजूला असा सर्प दिसतो समजा, आणि इथून हा मनुष्य चाललेले आहे. जोपर्यंत ते एकमेकाला पाहत नाही तोपर्यंत सर्प जागेवर असतो आणि तो मनुष्य असतो तो पुढे निघून जातो. पण ज्या वेळेला या मनुष्याने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याने ह्याला पाहिलं की मग पहिली भीती त्या सर्पामध्ये निर्माण होते. त्याला असं वाटतं की हा मला मारेल की काय, लक्षात घ्या. आणि ह्याला त्याची भीती असते, म्हणून तो काय करतो, तो तिकडून फुतकारतो आणि हा इकडे घाबरतो. दोघांमध्ये जाणीव आहे, तिची प्रेरणा एकच आहे.
परत मागे जातो सर्पाचं. एकीकडे जाणीवेच्या प्रेरणेने सर्प दंश करायला येतो, तर त्याच जाणीवेच्या प्रेरणेने प्राणी सर्पापासून दूर पळतो. म्हणजे सर्प व प्राणी या दोघांमध्ये जाणीवच कार्य करते. दोघांमध्ये जाणीव आहे, त्याची प्रेरणा एकत्र आहे. म्हणून दोघांचे अंतःकरण एकरूपच असले पाहिजे. अशा रीतीने विचार करता जाणीवेच्या दृष्टीने सर्व प्राण्यांचे अंतःकरण समान असते, हा प्रत्यक्ष अनुभव येतो. जाणीव रूपाने सर्व जीवांचे अंतःकरण एकच असते, ही गोष्ट सिद्ध झाली. जेवढे म्हणून जीव प्राणी आहेत त्यांच्या अंतर्यामी जाणण्याची कला एकच आहे. उदाहरणार्थ डोळ्यांनी पाहणे, बघा काय हे कशासाठी सांगतात, त्यांच्या अंतर्यामी जाणण्याची कला एकच आहे. प्रत्येक प्राण्यांच्या अंतर्यामी जाणण्याची कला एकच आहे. उदाहरणार्थ डोळ्यांनी पाहणे, जिभेने चाखणे, हे प्राण्यांमध्ये पण घडतं ना. डोळ्यांनी पाहणे, जिभेने चाखणे, कानाने ऐकणे, अंगाने स्पर्श करणे, नाकाने वास घेणे, या इंद्रियांच्या अनुभवामध्ये सर्वांना प्रचिती येते. कारण अनुभव घेणारी जाणीव सर्वांच्या ठिकाणी सारखीच असते. पशु, पक्षी, किडे, मुंग्या इत्यादी अनंत प्रकारचे जीव प्राणी जगात निर्माण होतात, परंतु त्यांच्यामध्ये इतर बाबतीत अत्यंत विविधता असली तरी सर्वांच्या ठिकाणी जाणण्याची कला मात्र अगदी एकच आहे. पशु, पक्षी, किडे, मुंग्या इत्यादी अनंत प्रकारचे जीव प्राणी जगात निर्माण होतात, ऐका, परंतु त्यांच्यामध्ये इतर बाबतीत अत्यंत विविधता असली तरी सर्वांच्या ठिकाणी जाणण्याची कला मात्र अगदी एकच आहे. पाणी सर्वांना गारच लागते, अग्नी सर्वांना उष्णच वाटतो. याचा अर्थ असा की सर्वांचे अंतःकरण म्हणजे जाणण्याची कला एकच आहे. आता समजा गरम पाणी आहे, तर मी हात टाकला तर मला गरम लागेल आणि दुसरा कोणी हात टाकला तर थंड लागेल का? नाही. मी दोघांची जाणीव सारखीच आहे, एकच आहे. एखाद्याला एखादी वस्तू आवडते, एखाद्याला ती आवडत नाही. ही आवड किंवा निवड माणसाच्या देह स्वभावावर अवलंबून असते, पण वस्तूची आवड किंवा नावड ही अंतःकरणाच्या योगानेच कळते. सर्व प्राण्यांचे अंतःकरण एक आहे, ही गोष्ट अगदी निसंशय आणि निश्चयात्मक आहे. नवल वाटण्यासारखी याची लीला जगात चौकडे पाहता येते. इतके सांगितल्याने श्रोत्याची शंका फिटली. श्रोत्यांनी आता उगीच तर्क काढू नये. कुणाला सांगितले? तुम्हाला सांगितले. इतके सांगितल्याने श्रोत्यांची शंका फिटली. श्रोत्यांनी आता उगीच तर्क काढू नयेत. जेथे जेथे जाणणे आढळते ते एका अंतःकरणाचे असते, हे ओळखावे. जे जे आपल्याला जाणलं जातं, कुठली वस्तू, ही वस्तू कशी आहे, त्या वस्तूचं जे ज्ञान होतं ते कशामुळे होतं? जाणीव असल्यामुळे. आणि जाणीव नसेल तर त्याचं ज्ञान होणार नाही. हे एका अंतःकरणाचे असते, हे ओळखावे, जाणणे. या जाणीवेच्या प्रेरणेने प्राणी चारा खातात, तिच्या प्रेरणेने प्राणी भितात आणि लपतात, तिच्या प्रेरणेने प्राणी पळून जातात. अगदी किडी मुंगीपासून तो थेट ब्रह्मादिकांपर्यंत सर्वांचे अंतःकरण एकच असते. आणि या गोष्टीचे कौतुक आपण प्रत्यक्ष अनुभवाने पाहावे. अग्नी, आता उदाहरण सांगतात, प्रत्यक्ष अनुभवाने पाहावे. कसे? अग्नी लहान असो की मोठा असो तो अग्नीच असतो. पाणी थोडे असो की पुष्कळ असो ते पाणीच असते. मग आपण कमी जास्त कसं समजतो? तो मोठा, हा लहान, कसं काय? पण दोघांची जाणीव एकच असते. पण त्या आपल्या बुद्धीप्रमाणे आपण म्हणतो. अग्नी लहान असो की मोठा असो तो अग्नीच असतो. पाणी थोडे असो की पुष्कळ असो ते पाणीच असते. त्याचप्रमाणे जाणीव कमी असो की पूर्ण असतो, सर्व प्राणी अंतःकरणाने जाणतात. जाणीव काही प्राण्यात कमी तर काही प्राण्यात पुष्कळ आढळते, पण सगळीकडे तिचे मूळ स्वरूप एकच असते. कोणीही हालचाल करणारा जिवंत प्राणी जाणीव वाचून असू शकत नाही. यानंतर जाणीव आणि नेणीव यांचा परिणाम सांगतात. जाणीव म्हणजे अंतःकरण आणि अंतःकरण विष्णूचा अंश आहे. पहा बरं का, जाणीव म्हणजे अंतःकरण आणि अंतःकरण विष्णूचा अंश आहे. म्हणजे इथे विष्णूचा अंश आहे. म्हणून भृगु ऋषीने विष्णूला जी लात मारली होती ती कुठं मारली? छातीत मारली. म्हणजे तिथे विष्णूचा अंश आहे. अशा रीतीने विष्णू विश्वाचे पालन करतो. ज्याच्या ठिकाणी जाणीव नसते किंवा जाणीव नाश पावते तो प्राणी नाश पावतो. नेणीव हे तमोगुणाचे लक्षण आहे. अशा रीतीने तमोगुणाने रुद्र संहार करतो. बघा परत आलं ते, मागच्या वेळेला आपण झालं होतं ना, विष्णू काय करतो? पालन पोषण करतो. आणि रुद्र काय करतो? नाश करतो.
थोडी जाणीव व थोडी नेणीव यांचे मिश्रण असणे हे रजोगुणाचे लक्षण आहे. बघा, थोडी जाणीव व थोडी नेणीव यांचे मिश्रण असणे हे रजोगुणाचे लक्षण आहे. असे जाणीव व नेणीव मिश्रित असणारे जीव पुन्हा जन्म घेतात. बघा, त्यांनी आता पुढं मला असं वाटतं कदाचित जरी त्यांनी जाणीव एक जरी सांगितलेली असली तरी त्यांच्यामध्ये थोडी जाणीव आणि थोडी नेणीव असं का ते कदाचित सांगतील. तर हे त्रिगुणामुळे होतं. कुठल्या गुणामुळे? त्रिगुणामुळे, म्हणजे 3 गुणामुळे. पण जाणीव एकाच स्वस्वरूपाची असते, एकच असते, पण त्याच्यामध्ये भेद का वाटतो, म्हणजे कमी जास्त हे 3 गुणामुळे. जसा त्या गुणाचा माणूस असेल तशी तशी त्याला जाणीव प्राप्त होणार. जाणीवेने जीवाला सुख होते आणि नेणीवेने त्यास दुःख होते. म्हणून जन्मास आल्यावर जीवाला सुख आणि दुःख दोन्ही आवश्यकपणे भोगावी लागतात. रजोगुणाच्या पोटी असणारी जाणीव नेणीव मिश्रण असणारी जी बुद्धी तोच देहामधील ब्रह्मदेवांचा अंश ओळखा. हे सांगितलं नव्हतं ना मगाशी, आता सांगितलं. रजोगुणांच्या पोटी असणारी जाणीव नेणीव मिश्रण असणारी जी बुद्धी तोच देहामधील ब्रह्मदेवाचा अंश ओळखावा. म्हणजे जिथे सत्वगुणाचा अंश असेल तिथे कोण? विष्णू. रजोगुणाचा अंश असेल तिथे कोण? ब्रह्मदेव. ब्रह्मदेव. आणि तमोगुणाचा शंकर. म्हणजे हे 3 गुणांच्या देवता आहेत, लक्षात घ्या. ते आहेत असं नाही, पण त्या 3 गुणांच्या काय आहेत? 3 गुणांच्या देवता आहेत ते. आणि त्याला आपण देव समजून काय करतो आपण? आपल्याला वाटतं तीच प्राप्ती झाली. ती प्राप्ती नाही आहे, ते 3 गुणांचे मिश्रण आहे. रजोगुणांच्या पोटी असणारी जाणीव नेणीव मिश्रण असणारी जी बुद्धी तोच देहामधील ब्रह्मदेवांचा अंश ओळखावा. निर्माण करणारा ब्रह्म अशा रीतीने खरोखर स्थूल देहामध्ये आढळतो. विषय निघाला म्हणून त्या प्रसंगाने उत्पत्ती स्थिती व सार याचे विवेचन केले, पण प्रत्यक्ष प्रचिती पाहून याबद्दल निश्चित मत बनवावे. अजून तुमच्यावर अर्थ टाकलं त्याने. तुम्ही आपलं निश्चित मत, मी माझ्या पद्धतीने सांगितलं, पण तुम्ही तुमचं निश्चित मत म्हणून तुम्ही ठरवा. हे बरोबर आहे की नाही ते. आता देह आशंका निरूपण या समासामध्ये श्री समर्थांनी 3 प्रश्न उपस्थित केले आहेत. पहिला प्रश्न, विष्णू पालन करतो, रुद्र संहार करतो आणि ब्रह्मदेव निर्माण करतो असे शास्त्र सांगते व लोक देखील म्हणतात. पण हे देव काही कुठेच आढळत नाही. आता हे तुम्हाला जर अजून त्याचा अजून विस्तार पाहिजे असेल तर ज्ञानेश्वरीचा 5वा अध्याय वाचता ना सांगितलेलं. बरं, चला पुढे. पण हे देव काही कुठेच आढळत नाही, तेव्हा ते खरे आहेत का? दुसरा प्रश्न, या देवांनी माया केली असे म्हणावे तर ते देवच माया निर्मित आहे. मग माया कोणी केली? बघा, दुसरा प्रश्न, या देवांनी माया केली असे म्हणावे तर देवच माया निर्मित आहे. म्हणजे ह्यांनी माया निर्माण केली का? नाही, कारण काय, देवच देवांना सुद्धा काय केलेलं? मायानेच निर्माण केलेले. मग माया कोणी केली? मायेने माया निर्मिली म्हणावे तर अगदी तर दुसरी मायाच नाही ती. आणि मायाने माया निर्माण होऊ शकत नाही. ती पंचभूतांनी केली म्हणावे तर पंचभूतांना मायेने निर्मिले आहे. बघा, हे आपल्यासाठी खूप छान आहे. परब्रह्माने माया केली म्हणावे तर त्याच्या ठिकाणी करते पण नाही. म्हणजे माया आली कुठून ते आता मला वाटतं सांगतील. शिवाय माया खरी मानली तर कर्तृत्वाचा प्रश्न येईल, नाहीतर नाही. तिसरा प्रश्न, वेदामध्ये देवाचे व मायाचे वर्णन आहे. हे वेद आले कुठून? माणूस वेद बोलतो. माणसाचा देव कसा व कशाचा निर्माण झाला? हे देव कसे प्रगट झाले? या प्रश्नांना उत्तरे शोधायला जावे तर शास्त्रमत आणि लोकमत यामध्ये विरोध आढळतो. याच्यामध्ये जर आपण या प्रश्नाचे उत्तर शोधायला गेलो तर शास्त्रमत आणि लोकांचं मत, शास्त्राचं सुद्धा मत आणि लोकांचं सुद्धा यांच्यामध्ये काय आढळतो? विरोध आढळतो. त्याचप्रमाणे निरनिराळ्या शास्त्रामध्ये मतभेद दिसतो. जेव्हा शास्त्रमत सांभाळून अनुभवाला पटेल अशी उत्तरे दिली पाहिजे. मला तरी वाटतं की समाजामध्ये जेवढं युद्धाने जेवढं नुकसान केलं नाही तेवढं शास्त्रांनी नुकसान केले. बघा, तुमच्या बुद्धीला काय वाटतं ते बघा. श्रोता शंका विचारतो. गेल्या समासात स्वामींनी एक विचार मांडला, तो असा की ब्रह्मा, मी जे आता तुम्हाला बोललो
हे एक धरून बोलू देत. बघा, निरनिराळ्या शास्त्रामध्ये मतभेद दिसतो, तेव्हा शास्त्रमत सांभाळून अनुभवाला पटेल अशी उत्तरे दिली पाहिजेत. बघा, गेल्या समासात स्वामींनी एक विचार मांडला, तो असा की ब्रह्म विष्णू महेश या देवता शरीरात आहेत, पण या तिन्ही देवतांना कोठे स्थानच नाही, ते आहेत असा अनुभव येत नाही. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर उत्पत्ती स्थिती स्थान घडवतात काय, याचा विचाराने शोध केला तर तसा अनुभव येत नाही. कारण आपण कुठल्या गोष्टीला महत्त्व जे देतो, जे दिसतं त्यालाच महत्त्व दिसतो, आणि हे काय कुठे देवता दिसत नाहीये. उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव 4 तोंडाचा आहे असे सांगतात, पण त्याचा कधी अनुभव येत नाही. म्हणजे सांगतात 4 तोंडाचा आहे, पण आपल्याला काय तसा अनुभव येत नाही. पालन करणारा विष्णू 4 हातांचा आहे असे म्हणतात, पण त्याला कधी कोणी पाहिलेलं नाही, तो नुसता ऐकून माहीत आहे. महेश सार करतो असे म्हणतात, पण त्याचा अनुभव कसा काय येतो माहीत नाही. पुराणामध्ये शंकराच्या लिंगाचा महिमा काहीच्या बाईत वर्णन केला आहे, तो विपरीत भासतो. शास्त्र आहेत ना, जेणे त्याने आपापल्या पद्धतीने तयारी केली, म्हणून शास्त्रांचा गलबला, नुसताच गलबला चाललाय. या तिन्ही देवांचे प्रगट म्हणून या विश्वामध्ये संतांना किंवा सद्गुरूला जे उच्च स्थान आहे, त्याला कारण हे आहे की त्यांच्याशिवाय हे आपले प्रश्न सुटणार नाही. या तिन्ही देवांचे प्रगटपणे रूप धारण करणे मायाच्या अलीकडेच आहे. ती मूळ माया कोणी केली हे कळले पाहिजे. मूळ माया ही खरी विश्वजननी आहे. विश्वजननी म्हणजे विश्वाची निर्मिती करणारी, विश्वाची आई. कोण? मूळ माया विश्वजननी आहे, मोठी आई आहे. सांगितलं होतं पुढे. बरं, तिच्यापासून गुणक्षोभिनी जन्मली. गुणक्षोभिनीपासून सत्व, गुणक्षोभिनी म्हणजे थोडक्यात गुणांना उत्पन्न करणारे. बघा, गुणक्षोभीपासून म्हणजे हा बरोबर, सत्व रज तम हे 3 गुण जन्मले. माया जन्मली, मायाने विश्व निर्माण केलं, आणि पुढे 3 गुण सत्व रजतम हे 3 गुण जन्मले. त्या गुणांपासून वरील 3 देव जन्मले आहेत. बघा, मग तुम्हाला सांगितलं 3 गुणांच्या त्या कोण आहेत? देवता आहेत. शास्त्र रचणारे शास्त्रकर्ते व शास्त्र प्रमाण मांडणारे सामान्य लोक देवांच्या उत्पत्तीबद्दल असे सांगतात, हे देव आहेत, याविषयी काही प्रत्यक्ष अनुभव आहे काय? बघा त्यांनी सांगतात असं, फक्त सामान्य लोक देवांच्या उत्पत्तीबद्दल असे सांगतात की देव अशाचे उत्पन्न झाले, पण हे देव आहेत याविषयी काही प्रत्यक्ष अनुभव आहे काय असे विचारले तर त्यापैकी बरेच लोक अकांड तांडव करतात. बघा, म्हणूनच हे विषय मांडत नाहीत वाटतं. अकांड तांडव करतात, ज्याला कळालंय, ज्याला अनुभव आला, त्यांनी मांडल्याशिवाय राहायचं नाही. म्हणून त्यांना विचारण्याची सोय नाही. त्या देवांच्या अस्तित्वाचा प्रत्यक्ष अनुभव ते लोक आणून देऊ शकत नाहीत. बघा काय, जे अखंड तांडव करतात ना, त्यांना विचारण्याची सोय नाही का, तर त्या देवांच्या अस्तित्वाचा प्रत्यक्ष अनुभव ते लोक आणून देऊ शकत नाही, कारण त्यांनाच काय अनुभव नाही तर ते काय अनुभव आहे. मग त्यापेक्षा अखंड तांडव करायचा. आपण म्हणतो ना, एखाद्या गोष्टीपासून आपल्याला बाजूला व्हायचं आहे, मग तिथं उगाच काहीतरी खुरापती करायची आणि बाजूला व्हायचं. ज्याचा प्रत्यक्ष अनुभव येत नाही त्यासाठी नाना प्रयत्न करणे म्हणजे नुसती फसवाफसवी होते. मग आता काय फसवाफसवीच चालली की नाही जगामध्ये? मुख्य देव आहे तो आपल्याला माहिती करून देतात का? म्हणजे काय चाललेले? फसवाफसवी. समजा एखादा माणूस रोग आणि त्यावरील उपचार यांचे प्रत्यक्ष अनुभवाचे ज्ञान नसता स्वतःला वैद्य म्हणू लागला तर त्याचा व्यवसाय म्हणजे नसती उठाठेव होते. म्हणजे याचा अर्थ त्या माणसाने पहिलं काय केलं पाहिजे, त्याने त्याच्यातल्या त्या व्यवसायाचा पहिला अनुभव घेतला पाहिजे. बघा, एखादा माणूस रोग आणि त्यावरील उपचार यांचे प्रत्यक्ष अनुभवाचे ज्ञान नसता स्वतःला वैद्य म्हणू लागला तर त्याचा व्यवसाय म्हणजे नसती उठाठेव होते. अशा मूर्खाला सर्व लोक अडचणीत, इथे मी नाही म्हणलेलं, इथं आहे तसं, अशा मूर्खाला सर्व लोक अडचणीत टाकतात. या देवांच्या बाबतीत असाच प्रकार होतो. येथे प्रत्यक्ष अनुभव घेऊन मग आपले निश्चित मत बनवावे. प्रत्यक्ष अनुभव नसेल तर गुरु आणि शिष्य दोघेही अज्ञानाच्या अंधारामध्ये भ्रमत राहतात. बघा आता केवढा मोठा टोला मारलाय ह्या गुरूंना, ज्यांना काय अनुभव नाही, ज्यांना काय नाही, आणि फक्त काय करतात, फक्त मांडत राहतात, असा देव आहे, तसा देव आहे, तसा देव. पण अनुभव दोघांनाही नसतो. काय, दोघांचाही बोध फुकट गेला, मरका गुरु रडकाच्याला, दोघांचाही बोध फुकट गेला. हे लागू होतं मला.
अज्ञानाच्या अंधारामध्ये भ्रमत राहतात. परत मागे जाऊ आपण. या देवांच्या बाबतीत असाच प्रकार होतो. येथे प्रत्यक्ष अनुभव घेऊन मग आपले निश्चित मत बनवावे. प्रत्यक्ष अनुभव नसेल तर गुरु आणि शिष्य दोघेही अज्ञानाच्या अंधारामध्ये भ्रमत राहतात. त्याला प्रत्यक्ष अनुभव आलेला नसतो देवाचा, तरी पण ते सांगतात. म्हणजे दोन्ही काय आहे, अंधारामध्ये भ्रमत राहतात. बरे, लोकांना तरी काय नावे ठेवायची? मी नाही म्हणत हा, इथं आहे असं. बरे, लोकांना तरी काय नावे ठेवायची? लोक म्हणतील तेच बरोबर आहे असे म्हणावे लागते. म्हणून स्वामींनी हा विषय सगळा स्पष्ट करून सांगावा. असं कोण म्हणलेलं आहे? श्रोता वक्त्याला सांगतोय. लोक म्हणतील तेच बरोबर आहे असे म्हणावे लागते. म्हणून स्वामींनी हा विषय सगळा स्पष्ट करून सांगावा. आता दुसरा प्रश्न सविस्तरपणे मांडताना, देवांनी माया केली असे म्हणावे तर देवच मुळी मायेने निर्माण केली आहे. देवांची रूपे मायामय आहेत. मायेने माया निर्माण केली असं म्हणावे तर मूळ माया एकच आहे, दोन नाहीत. पंचभूतांनी माया निर्माण केली असे म्हणावे तर मूळ मायेमध्ये पंचभूते भरून आहेत, म्हणून ते शक्य नाही. परब्रह्माने माया निर्माण केली असे म्हणावे तर परब्रह्मामध्ये कर्ते पण नाही. परब्रह्माने माया निर्माण केली असं म्हणावं तर परब्रह्म कसं आहे? ना कर्तेपणा आहे, त्याच्याकडे कर्तेपणा नाही. कारण ते कसं आहे, स्वयंभू आहे. ते हलत नाही, डुलत नाही, काही नाही, स्थिर आहे, तर ते काही करू शकत नाही. शिवाय माया जर खरी असती तर परब्रह्माकडे कर्तेपण देण्याचा प्रश्न होता. बघा, माया जर खरी असती तर परब्रह्माकडे कर्तेपणा देण्याचा प्रश्न होता. माया जर खरीच नाही तर तिला निर्माण करण्याच्या कर्तृत्वाचा प्रश्नच येत नाही. बघा, काय कळलं का तुम्हाला? माया जर खरीच नाही तर तिला निर्माण करण्याच्या कर्तृत्वाचा प्रश्नच येत नाही. म्हणजे ती जर खरीच नाही आहे तर कुणीतरी निर्माण केली असं कसं काय म्हणता येईल? त्याचं कर्तृत्व कोणाकडे द्यायचं? कारण ती आहेच नाही. आहे नाही म्हणजे कशी? तुम्हाला सांगतो. एक आपलं भीष्माचार्य आहेत ना, भीष्माचार्य, त्यांनी ऑर्डर दिली की म्हणले माझ्या मुलाचं लग्न पुढच्या हप्त्यामध्ये आहे, तर ज्यांच्याकडे तूप असेल त्यांनी घेऊन या. तुम्हाला काय कळलं की नाही? हा, नाही कळलं? बरं आहे, अंधार आहे, दिसत नाही काय चाललंय. कुणी भीष्माचार्यांनी काय सांगितलं? माया कशी आहे, माया कशी आहे? भीष्माचार्याने ऑर्डर दिली की पुढच्या हप्त्यामध्ये माझ्या मुलाचं लग्न आहे, तेव्हा प्रत्येकाने तूप आणावं. आहे लग्न? लग्न आहे का? मुलगा आहे का? नाही. बस तशी माया आहे. शेवटी श्रोता म्हणतो की हे सारे प्रश्न सुटून मनाला अनुभव येईल असे विवेचन सद्गुरूंनी कृपाळू होऊन करावे. यानंतर तिसरा प्रश्न काय आहे तो पुढे मांडतात. वेद शब्दमय आहेत. शब्द अक्षरांपासून बनतात. सर्व अक्षरांचे मूळ ओंकाराच्या 3.5 मात्रामध्ये आहे, म्हणून वेद हे मात्रामय आहेत. ओंकार देहाशिवाय साकार होत नाही आणि देहावातून देह निर्माण होत नाही. देहामध्ये नरदेह उत्तम मानतात. नरदेहामध्ये ब्राह्मण देह श्रेष्ठ मानतात. ब्राह्मण देहाला वेदांचा अधिकार आहे. असो, येथे प्रश्न येतात की आता हे मला वाटलं त्या ब्राह्मणांनी हे वाचलं असेल की ब्राह्मण देहाला वेदांचा अधिकार आहे, म्हणजे इतरांना अधिकार नाही. आणि मग तुकाराम महाराजांनी ज्या टायमाला वेदांचा अधिकार घेतला, लोकांना सांगावे लागले, त्या टायमाला या ब्राह्मणांचं काय झालं, अखंड तांडव झालं सुरू. म्हणजे तुम्हाला कोणी अधिकार दिला नाही का? ते म्हणले कशाला अधिकार द्यायला पाहिजे, कारण आपणच ती आहोत, तर आम्ही अधिकार कोणाचा मागायचा? तरी त्यांना काय ती गोष्ट थोडीच पटणार आहे, कारण त्यांना त्याचा काय अनुभव नव्हता. वेदांचा तो अर्थ आमाशीस पुसावा. कोणाच्या त्या भर सभेमध्ये बोलतात ते असं कुठे गल्ली वळत नाही. वेदांचा तो अर्थ कोण होता त्यांचा मुख्य? रामेश्वर भट्ट. ते असे मुख्य त्यांच्यामध्ये सगळे वरच्या स्टेपला बसलेले, त्यांच्यासमोर हात करून बोलतात. अशी पॉवर निर्माण झाली पाहिजे. वेदांचा तो अर्थ आमाशीस पुसावा
आणि येरांनी व्हावा भार माता. येरांनी म्हणजे तुम्ही, बघा त्यांच्याकडे हात काढून, तो अर्थ आम्हाला माहिती आहे. आणि तुम्ही काय करा, फक्त डोक्यावरून भार व्हायचं आहे फक्त त्याचं. ही कशाची पॉवर आहे? ते नामाची पॉवर आहे. आणि ती नामाची पॉवर प्रत्येकामध्ये ती निर्माण झाली पाहिजे, तेव्हाच तो अशा याच्याने बोलू शकतो. कारण अनुभव आहे, प्रचिती आहे, त्याने घाबरायचं काय कारण आहे? असो, येथे प्रश्न असे येतात की वेद कुठून निर्माण झाले, देव कशाचे बनवले आणि देव कोणत्या रीतीने दृश्य आकाराला आले. श्रोत्यांचा तर्क असा धावू लागला. त्यांचे समाधान करणे जरूर आहे. म्हणून वक्ता म्हणाला की अगदी लक्षपूर्वक उत्तर ऐकावे. प्रश्नांच्या उत्तराची दिशा दाखवतात. प्रत्यक्ष अनुभव बघितला तर खरोखर अडचण निर्माण होते. कारण शास्त्र जे प्रतिपादन करतात त्याच्याशी अनुभवाचा विरोध येतो. त्यामुळे सगळाच गोंधळ होऊन शास्त्र खरे मानावे की अनुभव खरा मानावा अशी अडचण उभी राहते. शास्त्रामध्येच काय, शास्त्रांचंच भांडण लागलेले आहे. हे शास्त्र त्या शास्त्राला विरोधात बोलतं, हे शास्त्र त्या विरोधात बोलतं. म्हणून इथे शास्त्रांचीच भांडणं चालू आहे. तर इथे मग काय करावं आता? तर मग शास्त्र खरं मानावं का अनुभव खरा मानावा अशी अडचण उभी राहते. आणि त्यावर तुम्ही काय खरं मानाल, शास्त्रांचं खरं मानाल का अनुभवाचं? अनुभवाचं. भांडू दे, काय भांडायचं, तुम्हाला काय भांडायचं ते भांडा. एखाद्या वेळी समजा दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ, असा आपण लाभ घ्यायचा मस्तपैकी आणि आनंद लुटायचा परमात्म्याचा. बस, भांडा, काय भांडायचं तुम्हाला ते. आणि त्यावर तर्क करीत राहिले तर निकाल लागत नाही. पण क्षणाक्षणाने काळ मात्र फुकट जातो. लोकांची मते काय आणि शास्त्रांचे निर्णय काय नाना प्रकारचे असतात. नाना मतांचा गलबला, कोणी कोणाशी न बोला. म्हणून त्यांच्यामध्ये एक निश्चित असा सिद्धांत आढळत नाही. त्यामुळे असे होते की शास्त्राचे प्रामाण्य सांभाळण्याचा प्रयत्न केला तर हा घोटाळा उलगडत नाही. आणि हा घोटाळा उलगडण्याचा प्रयत्न केला तर शास्त्रांच्या निर्णयामध्ये एकमत आढळत नाही. हे खरं आहे बरं का वस्तुस्थिती. आपले उत्तर असे पाहिजे की एकीकडे शास्त्रांच्या प्रामाण्याला धक्का लागू नये आणि दुसरीकडे प्रत्यक्ष अनुभवाशी त्याचा विरोध येऊ नये. अशी आधी पूर्वपक्ष मांडावा, त्याचे दोष दाखवून तो बाजूस सारावा आणि मग आपला सिद्धांत प्रतिपादन करावा. एकच उत्तर द्यावे, पण त्याने शहाणा व अडाणी दोघांचे समाधान व्हावे. बघा, आता इथे लगेच उत्तर देता आलं असतं स्वामींना, रामदास स्वामींना, की बाबा रे हेच खरं आहे की जो आत्म्याला जे आपल्याला अनुभव आला ते हेच खरं आहे, हे त्यांना उत्तर सांगता आलं असतं. पण नाही. बघा, जे ज्यांची बुद्धी त्या वरच्या स्थानापर्यंत पोचलेली आहे ते विचार करतात की हा विषय का मांडलेला आहे, तर हा सामान्यांचा विषय आहे. त्यांना जर डायरेक्ट म्हटलं की बाबा शास्त्र खोटं आहे आणि अनुभव हाच खरा आहे, तर ते तसे मान्य करायला तयार नाहीत. कारण शास्त्रांचा म्हणजे पूर्वपक्ष आणि उत्तर पक्ष म्हणजे आत्मानुभव, याचा ते आता पुढे काय करणार आहे, त्यांचा दोघांची आपल्याला काय करणार, एक समरसपणा करून देणार. तर शास्त्रामध्ये पूर्वपक्ष सांगण्याची रीत आहे. पहा बरं का, म्हणजे यांनी काय शास्त्राचा निश्चित केलेला नाही. शास्त्रामध्ये पूर्वपक्ष सांगण्याची रीत आहे. पूर्वपक्ष अपुरा असतो, लटका असतो, खरा नसतो. म्हणून येथे जर पूर्वपक्ष मांडला आणि त्याचे विवेचन केले तर आम्हाला त्यास दोष देता येणार नाही. तथापि शास्त्रांचे प्रामाण्य रक्षण करून या विषयाचे कौतुकाने थोडे विवेचन करतो. बघा काय सांगितलं त्यांनी. आपण एखाद्याबद्दल बोलायचे तेव्हा आपण म्हणतो बाबा एक तुमचा मान ठेवून मी असं बोलतो, असं बोलतात की नाही, तुमचा मान ठेवून मी बोलतो. तसं यांनी शास्त्राचा मान ठेवलाय. काय म्हणलं, तथापि शास्त्रांचे प्रामाण्य रक्षण करून, शास्त्रांचं सुद्धा रक्षण करायचं, त्याचा निषेध करायचा नाही. आणि एकदा आत्मस्वरूप झाले आता निषेधही नाही आणि त्याचा छेदही नाही, प्रश्नच येत नाही. तथापि शास्त्रांचे प्रामाण्य रक्षण करून या विषयांचे कौतुकाने थोडे विवेचन करतो. श्रोत्यांनी आदराने त्याचा विचार करावा. पहा काय सांगितले आता पुढील भागात. तथापि शास्त्रांचे प्रामाण्य रक्षण करून, शास्त्राचं रक्षण करून इथे निषेध केलेला नाही, एवढं लक्षात ठेवा. या विषयाचे कौतुकाने थोडे विवेचन करतो, म्हणजे शास्त्राला प्रामाण्य धरून मी कौतुकाने विवेचन करतो, म्हणजे करायला पाहिजे म्हणून नाही, पण कौतुकाने करतो, तुम्हाला ती गोष्ट समजावी म्हणून. श्रोत्यांनी आदराने त्याचा विचार करावा, आदर ठेवावा आणि त्याचा विचार करावा. हे पुढील भागात म्हणजे उद्या.
पुंडलीकवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर